नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील सामान्य विज्ञान या विषयातील भौतिक राशींचे मापन हा पाठ पाहणार आहोत। निरीक्षण करा व चर्चा करा। चित्रात दाखवलेल्या विविध वस्तू व पदार्थांचे मापन कसे केले जाते? येथे चित्रामध्ये वांगे, दोरा, भाजी, पाणी, अंगठी, त्याचबरोबर कापड दाखवलेले आहे। या वस्तूंचे मापन कसे करतात तुम्ही पाहिलं आहे का? वांगे किलो मध्ये मोजतात, दोरा मीटर मध्ये मोजतात, भाजी नगावरती म्हणजे संख्येवरती पेंडींच्या मोजली जाते, पाणी लिटर मध्ये मोजतात, तर अंगठी ही सोन्याची असते आणि ही कशामध्ये मोजतात आठवा बरं? बरोबर, तोळ्यामध्ये मोजतात आणि कापड हे सुद्धा मीटर मध्ये मोजलं जातं। अशा प्रकारे विविध वस्तू मोजण्यासाठी विविध एकके वापरली जातात। भौतिक राशी म्हणजे काय ते समजून घेऊयात। दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तू व पदार्थांचे मापन केले जाते। उदाहरणार्थ फळभाज्या, धान्य यांचे वस्तुमान, शरीर, द्रव पदार्थ यांचे तापमान, द्रव, स्थायू यांचे आकारमान, विविध पदार्थांची घनता, वाहनांचा वेग इत्यादी। वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हटले जाते। भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य व एकक यांचा वापर करतात। उदाहरणार्थ स्वराली दररोज 2 किलोमीटर चालते। या उदाहरणामध्ये अंतर या भौतिक राशींचे परिमाण स्पष्ट करताना 2 हे अंतराचे मूल्य असून किलोमीटर हे अंतराचे एकक वापरले आहे। या ठिकाणी स्वराली दररोज 2 किलोमीटर चालते या उदाहरणामध्ये अंतर मोजण्यासाठी 2 किलोमीटर हे सांगण्यात आलेलं आहे। 2 हे अंतराचे मूल्य आहे म्हणजे किती अंतर गेली ते सांगितलेलं आहे आणि किलोमीटर हे अंतराचे एकक आहे म्हणजेच अंतर मोजण्यासाठी किलोमीटर या एककाचा वापर केला जातो। विविध वस्तू व पदार्थांचे मापन करतात। हे मापन करत असताना त्या पदार्थाचा किंवा वस्तूचे वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशी वापरल्या जातात किंवा मोजल्या जातात। या राशींना भौतिक राशी असं म्हणतात। राशींचे 2 प्रकार मानले जातात। त्यातील पहिली आहे अदिश राशी। केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय। उदाहरणार्थ लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजे मूल्य व एककाचा वापर होतो। उदाहरणार्थ रस्त्याची लांबी 2 किलोमीटर, 101 अंश फॅरनहाइट ताप इत्यादी। दुसरा प्रकार पाहूयात सदिश राशी। परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय। विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत। उदाहरणार्थ 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस, मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान। राशींचे 2 प्रकार पाहिले। पहिला प्रकार अदिश राशी। अदिश राशी ही केवळ परिमाणाच्या साहाय्याने सांगता येते म्हणजेच एककाने मूल्य सांगून अदिश राशी सांगता येत असते। तर सदिश राशीमध्ये परिमाण सांगून त्याबरोबर दिशाही सांगावी लागते तेव्हा ती सदिश राशी असते। उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचा वेग असेल किंवा विस्थापन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी हालचाल असेल तिला सदिश राशी असं म्हणतात। वस्तुमान म्हणजे काय हे पाहूयात। पदार्थांतील द्रव्य संचयाला वस्तुमान असं म्हणतात। पदार्थात नैसर्गिकपणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते म्हणजेच जडत्व असते। वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे। जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वही जास्त असते। वस्तुमान ही अदिश राशी आहे। जगात कोठेही गेले तरी ते बदलत नाही। मात्र वस्तुमान आणि वजन या 2 भिन्न राशी आहेत।
वस्तुमान ग्रॅम किंवा किलोग्रॅम या एककात मोजतात. दुकानदाराकडील 2 पारड्यांच्या तराजू वापरून आपण 2 वस्तुमानांची तुलना करतो. वजन म्हणजे काय ते पाहूया. ज्या वस्तू आपण ग्रॅम किलोग्रॅम मध्ये मोजतो ते त्यांचे वजन नसून वस्तुमान असते. या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात. म्हणून वजन ही सदिश राशी आहे. ती पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भरते. वस्तुमान हे वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयावरती अवलंबून असते. त्यामुळे ते कुठेही मोजले तरी सारखेच भरत असते. पण वजन हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलावरती अवलंबून असते. केंद्राच्या दिशेने आकर्षित करत असलेल्या बलाला गुरुत्वीय बल असे म्हणतात आणि त्यावरती वजन अवलंबून असते. त्यामुळे हे वजन ज्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये गुरुत्वीय बल असेल त्या पद्धतीने कमी जास्त भरत असते. म्हणून पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे गुरुत्वीय बल असेल तेथे वजन कमी जास्त भरू शकते. जरा डोके चालवा. वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुववृत्तावर सर्वात कमी का राहील? याचे कारण ध्रुवावरती जास्त गुरुत्वीय बल असते आणि विषुववृत्तावरती गुरुत्वीय बल कमी असते. त्यामुळे ध्रुवावरती वजन जास्त असते तर वस्तूचे विषुववृत्तावरती वजन कमी भरते. वस्तूचे वजन उंच जागेवर समुद्र सपाटीपेक्षा कमी का राहील? कारण समुद्र सपाटीवरती गुरुत्वीय बल जास्त असते आणि उंच जागेवरती हे गुरुत्वीय बल कमी प्रमाणात असते. त्यामुळे समुद्र सपाटीवरती वस्तूचे वजन जास्त भरते तर समुद्र सपाटीपेक्षा उंच असणाऱ्या जागेवरती वजन कमी भरते. वस्तुमान वजन अंतर वेग तापमान इत्यादी भौतिक राशींचे मोजमाप करत असताना एकाच एककाचा वापर करता येईल का? दैनंदिन व्यवहारात आपण वेगवेगळ्या भौतिक राशींचे मोजमाप करत असतो. भौतिक राशी या एकमेकांपासून भिन्न असल्याने प्रत्येक राशीचे मोजमाप करण्यासाठी विशिष्ट एकक वापरले जाते. म्हणून वेगवेगळ्या राशींचे मोजमाप करताना त्यानुसार निरनिराळी एकके वापरतात. माहित आहे का तुम्हाला आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. वस्तुमान मात्र दोन्हीही ठिकाणी सारखेच असते. करून पहा. ही कृती तुम्ही स्वतः करून पाहायची आहे. सुतळीचा गुंडा घ्या. वर्गातील एका विद्यार्थ्याने 4 हात सुतळी मोजून तेथे ती कापावी. आता इतर विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे 4-4 हात सुतळी कापावी. आता सर्व तुकडे एकत्र जुळवावे आणि त्यांचे एक टोक एकत्र पकडावे. आता सर्व तुकडे बरोबर एकाच लांबीचे भरतात का ते पहावे. काय आढळेल? सुतळीचे सर्व तुकडे एकाच लांबीचे नाहीत असं आपल्याला पाहायला मिळेल. त्यांची लांबी कमी जास्त असलेली दिसेल. वर्गातील कोणत्याही एका बाकाची लांबी तुम्ही व तुमचे मित्र मिळून प्रत्येकाच्या वितीने मोजा. प्रत्येकाने मोजलेली लांबी एकसारखी आली का? तर एकसारखी येणार नाही. असे का झाले असेल? असे होण्यापाठीमागचे कारण हे असते की प्रत्येकाच्या वितीची लांबी ही कमी जास्त असते. त्यामुळे वितीने जर बाकाची लांबी मोजली तर ती कमी जास्त भरते. यामुळेच मापनासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते. या मापांना प्रमाणित एकके म्हणतात. अचूक मापन करताना निरनिराळ्या राशींचे मोजमाप करावे लागते. कोणत्याही राशीचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्ये आपण करतो. उदाहरणार्थ लांबी मोजण्यासाठी मीटर हे एकक सुनिश्चित केलेले आहे. त्यासाठी एक विशिष्ट अंतर म्हणजे 1.0 मीटर असे प्रमाण मानले जाते. अशा प्रमाण एककाची आवश्यकता का बरे आहे? समजा लांबी मोजण्यासाठी ताणलेला हात हे एकक मानले. या एककाचा वापर करून 2 हात 3 हात अशा प्रकारे कापड मोजता येईल. मात्र असे केल्यावर प्रत्येकाने मोजलेल्या कापडाची लांबी वेगवेगळी येईल. त्यामुळे लांबी मोजण्यासाठी हात हे
प्रमाण एकक होऊ शकत नाही. हाताच्या लांबीने जर कापड मोजायचे झाले तर प्रत्येकाच्या हाताची लांबी ही कमी जास्त असते. उंच माणसाच्या किंवा व्यक्तीच्या हाताची लांबी ही जास्त असते, तर जो माणूस उंचीने कमी आहे त्याच्या हाताची लांबी ही कमी असते. त्यामुळे उंच माणसाने जर कापड मोजले आणि कमी उंचीच्या माणसाने जर कापड मोजले तर त्यामध्ये नक्कीच फरक पडेल. म्हणून हात हे प्रमाण एकक होऊ शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रचलित मापन पद्धती MKS पद्धती, या मापन पद्धतीत लांबी मीटर मध्ये, वस्तुमान किलोग्रॅम मध्ये व काळ म्हणजेच वेळ सेकंदात मोजतात. दुसरी पद्धत आहे CGS पद्धत. या मापन पद्धतीमध्ये लांबी सेंटीमीटर मध्ये, वस्तुमान ग्रॅम मध्ये व काळ किंवा वेळ सेकंदात मोजतात. MKS या मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. त्यांचा उपयोग करून इतर राशींचे मापन होते. खालील तक्ता पूर्ण करा. भौतिक राशी आहेत वस्तुमान, लांबी, वेळ आणि चाल. MKS पद्धतीमध्ये वस्तुमान मोजतात किलोग्रॅम मध्ये, तर CGS पद्धतीमध्ये मोजतात ग्रॅम मध्ये. अशाच प्रकारे इतर गोष्टी कशामध्ये मोजतात ते लिहायचं आहे. लांबी मोजतात MKS पद्धतीत मीटर मध्ये, तर CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर मध्ये. वेळ ही दोन्हीकडेही सेकंदामध्येच मोजतात. चाल ही MKS पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद आणि CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद या प्रमाणे मोजली जाते. भौतिक राशी अनेक आहेत, परंतु त्यांपैकी बहुतेक राशी एकमेकांशी निगडीत आहेत. जसे चाल ही राशी अंतर आणि काळ या राशींचे गुणोत्तर आहे. हे तुम्ही मागील वर्षी शिकला आहात. करून पहा. तुमच्या वर्गाचे क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्ही कोणत्या राशी विचारात घेतल्या आहेत? क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला लांबी आणि रुंदी लागते, हे तुम्हाला माहित आहे. मग लांबी आणि रुंदी कशामध्ये मोजतात, म्हणजेच त्यासाठी कोणत्या राशी वापरतात, हे तुम्ही विचार करून सांगा. पायाभूत राशी. अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसे आहे. वरील उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल की लांबी व काळ या राशींचे प्रमाण ठरवणे योग्य ठरेल. अशा राशींना पायाभूत राशी व त्यांच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण असे म्हणतात. अर्थातच पायाभूत प्रमाण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये, म्हणजेच ते बदलले नाही पाहिजे, एकसारखेच राहिलेले असले पाहिजे. एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती. 7 पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती सध्या जगभरात वापरली जाते. या पद्धतीलाच मेट्रिक पद्धती असेही म्हणतात. यानुसार लांबी, वस्तुमान व काळ या पायाभूत राशींच्या एककांची नावे आणि चिन्हे सोबतच्या तक्त्यात दिली आहेत. त्याचा अभ्यास करा. राशी आहे लांबी, एककाचे नाव आहे मीटर आणि एककाचे चिन्ह आहे M. वस्तुमान, एककाचे नाव किलोग्रॅम आणि त्याचे चिन्ह आहे kg. राशी आहे काळ, एककाचे नाव सेकंद आणि त्याचे चिन्ह आहे S. पायाभूत राशींचे प्रमाण. वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनियम इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेत ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याच्या वस्तुमानाला 1 किलोग्रॅम म्हणतात. ह्या आदी रूपाच्या अधिकृत अचूक अशा प्रति प्रमाणीकरण करणाऱ्या जगभरातील प्रयोगशाळा संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ठेवलेल्या प्लॅटिनियम इरिडियम संमिश्राच्या या आदिरूप पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. या 2 रेषांमधील अंतर मीटर म्हणून प्रमाण मानले आहे. या आदिरूप पट्टीच्या अचूक प्रती तयार करून जगभरात प्रमाणीकरण करणाऱ्या प्रयोगशाळा किंवा संस्थांमध्ये दिलेल्या आहेत. पृथ्वीच्या एका परिवलनास जो वेळ लागतो तो अचूक साधनाने मोजून त्यास 24 तास धरून 1 दिवस प्रमाणित केला जात असे. तासाची 60 मिनिटे व 1 मिनिटाचे 60 सेकंद याप्रमाणे 1 सेकंद प्रमाणित केला आहे. माहिती मिळवा.
अणुघड्याळ म्हणजे काय, ते कोठे ठेवले आहे? मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग कसा करतात, ही माहिती तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवू शकता. इतिहासात डोकावताना मानवाला जेव्हा मोजमाप करण्याची म्हणजेच मापनाची गरज भासू लागली, तेव्हा त्याने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या भागांचा वापर करणे सुरू केले. प्राचीन काळात इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास क्युबिट असे म्हणत. प्रत्येक व्यक्तीनुसार हे माप वेगवेगळे असे, म्हणून राजाचे क्युबिट हे प्रमाण मानण्यात येत असे. तसेच पूर्वी आपल्याकडे गुंज या मापाने सोने तोलत असत. कालमापनासाठी वाळूचे घड्याळ वापरले जात असे. हे तुम्ही पाहिले आहे का? निरीक्षण करा व चर्चा करा. चित्रातील चुकीच्या मापन पद्धतींचा शोध घ्या व त्याचे कारण सांगा. म्हणजेच या ठिकाणी ज्या मापनाच्या पद्धती दिलेल्या आहेत चित्रामध्ये, त्यामधील चुकीची पद्धत कोणती आहे हे तुम्ही सांगू शकता. वीत असेल किंवा अंदाजे असेल, हे चुकीची पद्धत असते. तर व्यवस्थित पट्टीने किंवा वजन मापाने किंवा वजन काट्याने मोजलेले माप हे प्रमाणित असते किंवा अचूक असते. अचूक मापनाचे महत्त्व. मापन किती अचूक असावे हे मापन कशासाठी होणार आहे यावर ठरते. त्याप्रमाणे योग्य त्या साधनाचा वापर मापनासाठी करावा लागतो. मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप हे नेहमी अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापनेही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत. जसे अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडित अंतरे व काळ, सोन्याचे वस्तुमान, शरीराचे तापमान. काही वेळेला राशीचे मापन हे अत्यंत अचूक असावे लागते. उदाहरणार्थ, सोने जर मोजायचे असेल तर ते अचूक असणे गरजेचे असते. ते जर अचूक मोजले नाही तर खूप मोठा तोटा होऊ शकतो. तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असतील, त्यामधील अंतरे आणि कालावधी हा मोजण्यासाठी सुद्धा अचूक साधन असणं गरजेचं असतं. अगदी थोड्या वेळासाठी सुद्धा म्हणजे सेकंदातील काही भागांमध्ये सुद्धा पराभव होऊ शकतो. अशासाठी अचूक मापन असणे खूप गरजेचे आहे. मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी. योग्य साधनांचा वापर न करणे, साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे, याशिवाय होणाऱ्या इतर त्रुटींची यादी करा. पेट्रोल पंपावर जेवढे लिटर पेट्रोल घेतल्याचे दर्शविले जाते, तितके पेट्रोल प्रत्यक्षात मिळाले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी प्रमाणित मापाने ते अधूनमधून तपासणे गरजेचे असते. यालाच प्रमाणीकरण असे म्हणतात. बाजारातील वजने व मापे वेळोवेळी प्रमाणित करणे गरजेचे असते. किराणा दुकान किंवा भाजी मंडईमध्ये वस्तू किंवा भाजी विकत घेताना तुम्ही हे काळजीपूर्वक पहा व तुमच्या पालकांनाही सांगा. तराजूवर वजनमाप विभागाचा प्रमाणित छाप आहे का? तराजू स्थिर आहे का? तराजूचा काटा सरळ आहे का? माप धातूचेच आहे का? तराजू कसा धरला आहे? तराजूच्या पारड्याची खालची बाजू कशी आहे? कोण काय करते? ग्राहकांची वजनमापांमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात वजनमाप उपविभाग कार्यरत असतो. या उपविभागाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन वापरले जात आहे की नाही, तराजू योग्य आहे की नाही याची खात्री करत असतात. प्रमाणित वजनमापे वापरणे कायद्याने बंधनकारक केले आहे. वजनमाप उत्पादन, विक्री व दुरुस्ती यांसाठी आवश्यक ते परवाने देण्याचे काम शासनाचा वजनमाप उपविभाग करतो. माहित आहे का तुम्हाला धरणामध्ये किती पाणी साठत आहे? किती पाणी धरणातून सोडले जात आहे? सध्या धरणामध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे? या संदर्भातील बातम्या पावसाळ्याच्या काळात तुम्ही ऐकल्या, पाहिल्या तसेच वाचल्या असतील. या बाबतीत तुम्हाला खालील बाबी माहीत आहेत का? 1 TMC पाणी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजेच 1 अब्ज घनफूट पाणी होय. 1 घनफूट पाणी म्हणजे 28.317 लिटर. 1 TMC बरोबर 28 अब्ज 31,68,46,592 लिटर म्हणजे
सुमारे 28.317 अब्ज लिटर पाणी होय. वर्तमानपत्र माझा मित्र. महाराष्ट्रातील विविध धरणांची पाणी साठवण क्षमता किती आहे? चालू वर्षी विविध धरणांतून ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये झालेल्या पाण्याच्या विसर्गाची व त्याच्या परिणामांची माहिती मिळवा. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मधील सामान्य विज्ञान या विषयातील भौतिक राशींचे मापन हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.